नमस्कार. तर लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेचा आज नोव्हेंबरचा हप्ता वितरण करण्यात आलेला आहे. तर आपणास या हप्त्याचे वितरण झालं का नाही, आपल्याला जर आपला हप्ता आलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आम्हाला हप्ता आलेला आहे. ज्या महिलांना आलेला नाही त्या सुद्धा आम्हाला सांगू शकता की आमचा हप्ता आलेला नाही, आम्ही KYC केलेली आहे परंतु आमचा हप्ता आलेला नाही. तर त्यावरती आम्ही सविस्तर माहिती देऊ शकतो. आणि ज्या महिलांनी KYC केली नाही त्यांना सुद्धा हप्ता आलेला आहे. कारण की जानेवारीपर्यंत ज्या महिलांनी KYC केलेली नाही त्यांना सुद्धा हप्ता मिळणार आहे. जानेवारीच्या नंतर फेब्रुवारीपासून ज्या महिलांनी KYC केलेली आहे त्याच महिलांना रेग्युलर हप्ता मिळणार आहे. ज्या महिलांनी KYC केलेली नाही त्यांचा हप्ता हा बंद होणार आहे. त्यामुळे असं ग्राह्य धरू नका की आम्हाला तर हप्ता चालू आहे, काय KYC करायची गरज आहे, असं काही नाही आहे. कारण की त्याचं लिमिटेशन आहे. कारण की 31 डिसेंबरच्या ऐवजी 31 जानेवारी KYCची डेट KYCची अंतिम डेट जाहीर केलेली आहे. त्यामुळे 31 तारखेपर्यंत जानेवारीच्या 31 तारखेपर्यंत सर्व महिलांना याचा लाभ मिळणार आहे. 31 जानेवारीनंतर ही KYC बंद झाल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या महिलांनी KYC केलेले आहे त्याच महिलांना लाभ मिळणार आहे. त्यामध्ये ज्या महिलांचे डॉक्युमेंटमध्ये काही फेरबदल असेल तर त्यामध्ये KYC केलेल्याही महिला यामधून बाद होणार आहेत. ज्या महिलांचे वयामध्ये काही डिफरन्स दिसेल त्यासुद्धा महिला बाद होणार आहेत. त्यामुळे आपण काय करायचे, आपली KYC ही काळजीपूर्वक करूनच घ्यायची. आपण जर KYC केली नाही तर आपल्याला लाभ हा फेब्रुवारीपासून हा बंद होणार आहे. असं ग्राह्य धरू नका की आम्हाला सध्या ही हप्ता चालू आहे, काय KYC करायची गरज आहे, असं काही नाही. कारण की KYC करणंच गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपली KYC करून घ्या.